नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 14 एप्रिल 2019 रविवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। फ्रान्समधील लमाद वृत्तपत्र आहे यांनी अनिल अंबानींच्या कंपनीला राफेलच्या बदल्यात कर माफी दिली अशी एक न्यूज दिलेली आहे। सर्वात आधी मी एक गोष्ट क्लिअर करतो की अशा गोष्टी पेपरमध्ये डायरेक्टली विचारल्या जात नाहीत, पण राफेल संबंधीचे महत्वाचे जे हे आहेत न्यूज आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत, किंवा आपल्याला लमाद हे वृत्तपत्र जर विचारलं गेलं तर ते माहित पाहिजे की फ्रान्समधलं आहे। टिपिकली अशा गव्हर्नमेंटवर जिथं टीका टिप्पणी होतात अशा गोष्टी विचारल्या जात नाही, एवढं लक्षात ठेवा। फ्रान्समधील दूरसंचार कंपनी जी काही आहे, जी अनिल अंबानींची कंपनी आहे, तिचं नाव आहे रिलायन्स फ्लॅग अटलांटिक फ्रान्स म्हणून। हिला 2015 मध्ये फ्रान्स सरकारने सुमारे 1125 कोटींचा म्हणजे 14.37 कोटी युरो एवढा कर माफ केलेला आहे, आणि तो राफेलच्या बदल्यात केलेला आहे असं न्यूज ह्या लमाद वृत्तपत्राने दिलेली आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की राफेल व्यवहारामध्ये दसॉल्ट एव्हिएशन या विमान निर्मिती कंपनीचे सहभागीदार म्हणून अनिल अंबानींची रिलायन्स डिफेन्स कंपनी होती। या दोन वेगवेगळ्या कंपनी आहेत बघा। राफेलच्या याच्यात असणारी रिलायन्स डिफेन्स कंपनी आहे, आणि जी काही दूरसंचार कंपनी आहे तिथली ती रिलायन्स फ्लॅग अटलांटिक फ्रान्स अशी आहे। तर ते एक लक्षात ठेवा। ताडोबामध्ये वाघिणीची शिकार झालेली आहे बघा। आता हा प्रश्न युपीएससी मेन्सला तुम्हाला विचारला जाऊ शकतो की टायगर कन्झर्वेशनसाठी आपण काय करतो आणि त्या गोष्टी किती परिणामकारक होतात। म्हणजे अवनी नावाच्या वाघिणीचं प्रकरण आपल्याकडे ताजच आहे आता। टायगर रिझर्व जे काही आहे वेगवेगळे, तर युपीएससी बूस्टर म्हणून जी आपली सिरीज आहे तिच्यामध्ये एक कम्प्लीट बूस्टर आहे टायगरवर आहे, तर ते तुम्ही बघा। मी त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली टाकून देईल बघा। त्यानंतर नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी जी आहे, टायगर प्रोजेक्ट सुरू झाला होता, प्रोजेक्ट टायगर 1973 मध्ये। आता इथं ताडोबामध्ये काय झालेलं आहे, तर हरणाच्या शिकारीसाठी तारेचं जाळं लावलेलं होतं, म्हणजे ट्रॅप लावला होता आणि शिकाऱ्यांनी लावलेला होता। पण हा संरक्षित क्षेत्रात आहे, संरक्षित क्षेत्रापर्यंत शिकारी पोहोचले कसे हाच मेजर प्रॉब्लेम आहे, हा आपल्या सिस्टीमचा लूप होल आहे। तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात आपल्याला। युपीएससी मेन्स करता हे खूप जास्त महत्वाचं आहे, पण बेसिक मध्ये येत्या काळामध्ये तुम्हाला टायगर रिझर्व्ह, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी, प्रोजेक्ट टायगर याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे। खाजगी क्षेत्रातील 9 तज्ज्ञांची केंद्रात सहसचिव म्हणून निवड, याला लॅटरल एंट्री असं म्हटलं जातं बघा। लॅटरल एंट्री हा प्रकार काय आहे, आपण सचिव पदासाठी जी लोक घेतली जातात IAS, IPS, IFS मधून जी जातात वेगवेगळ्या पदांवर, तर ही युपीएससी मार्फत निवडली जातात। परंतु याच्यात लॅटरल एंट्री नावाचा प्रकार आहे, ज्याचं उदाहरण म्हणजे मनमोहन सिंग यांचं उदाहरण घेऊ शकता तुम्ही। लॅटरल एंट्री म्हणजे काय, एखाद्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीला डायरेक्टली प्रायव्हेट खाजगी याच्यातून बोलवलं जातं सरकारी याच्याकरता काम करण्यासाठी, त्याला लॅटरल एंट्री असं संबोधलं जातं। तर लॅटरल एंट्री मधून खाजगी क्षेत्रातील 9 तज्ज्ञांची केंद्रात सहसचिव म्हणून निवड करण्यात आलेली आहे। युपीएससी मेन्स करता तयार करून ठेवायचं लॅटरल एंट्रीचे फायदे काय, लॅटरल एंट्रीचे तोटे काय, लॅटरल एंट्री असली पाहिजे नसावी, तुमचं ओपिनियन काय आहे, तर ते करून ठेवायचं बघा। हे महत्वाचं आहे युपीएससी मेन्स करता। गणित ऑलिम्पियाड झालं युक्रेनमध्ये, तिच्यामध्ये भारताला पहिल्यांदा रौप्य पदक मिळालेलं आहे। रोहिणी जोशी 12वीची विद्यार्थिनी आहे पुण्यातली, आणि ती पहिली भारतीय आहे जिला रौप्य पदक मिळालेलं आहे। आतापर्यंत भारताला या स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळालेले होते। 2015 पासून भारत या स्पर्धेमध्ये भाग घेतोय। रौप्य पदक मिळवणारी रोहिणी जोशी ही पहिली भारतीय आहे, पुण्यातली आहे, 12वीची विद्यार्थिनी आहे। आतापर्यंत कांस्य पदक आपण विकलं, आणि रोहिणी बरोबर तेलंगणाच्या व्ही साई आणि नवी दिल्लीच्या अनुष्का अग्रवाल या 2 विद्यार्थिनींनीही कांस्य पदक मिळवलेलं आहे। आणि ही युरोपियन महिला गणित ऑलिम्पियाड स्पर्धा आहे, म्हणजे ही महिलांसाठीची आहे, युरोपियन याच्यामध्ये घेतले जाते, तर ते एक लक्षात ठेवायचं। भारतीय संघाचं नेतृत्व जे केलं ते प्राध्यापक VK ग्रोवर, हे पंजाब युनिव्हर्सिटीचे निवृत्त प्रोफेसर आहे, यांनी केलं होतं। प्रगत भारताचे स्वप्न आणि जाती अरिष्टाचे वास्तव असा लेख आलेला बा लोकसत्ताला। तिच्यातले काही महत्वाचे फॅक्ट्स आहेत जे आपल्याला येत्या काळात परीक्षेसाठी महत्वाचे आहेत। भारताचं जगाच्या एकूण उत्पादनापैकी मुघल काळामध्ये जे उत्पादन होतं, म्हणजे इसवी सन 1700चा विचार केला तर ते 25% होतं, म्हणजे 1/4 प्रोडक्शन जगातलं हे भारतात होत होतं मुघल काळामध्ये। 1950 मध्ये मात्र ते 4.2% घसरलं। म्हणजे इंग्रजांनी उत्पादन क्षेत्र किती पंगू बनवलं होतं त्याचं हे उदाहरण आहे की 1700 मध्ये 25% आणि 1950 मध्ये 250 वर्षात 4.2 वर आलो आपण। त्याच्यानंतर गिनी निर्देशांक, आर्थिक विषमता दाखवण्यासाठी गिनी निर्देशांकाचा वापर केला जातो बघा। आपल्या बेसिक इकॉनॉमी मधली कन्सेप्ट आहे।
शून्य म्हणजे आदर्श स्थिती, म्हणजे जिच्यामध्ये आर्थिक विषमता नाहीये, आणि 1 म्हणजे कमालीची विपरीत स्थिती, म्हणजे जिथं आर्थिक विषमता आहे. गिनीस कोइफिशियंट मध्ये 2010 मध्ये भारत हा 0.41 ते 0.49 मध्ये होता. म्हणजे चान्सेल पिकेटी हे अर्थतज्ञ होते, त्यांनी हा आकडा काढलेला आहे. आणि भारताच्या बाबतीमध्ये म्हणजे नियर अबाउट आपल्याकडे विषमता आहे हे तिच्यावरून दिसून येतं. 2018 जागतिक भूक निर्देशांक, भारताचा क्रमांक 103 आहे बघा 119 देशांमध्ये. मानवी विकास निर्देशांक, भारताचा क्रमांक 130 आहे 189 देशांमध्ये. 2011, आता हिच्यामध्ये पण निर्देशांक जे असतात तर युपीएससी प्रश्न विचारते की निर्देशांक पब्लिश कोण करतं, म्हणजे मानवी विकास निर्देशांक कोण करतं, जागतिक भूक निर्देशांक कोण पब्लिश करतं, याच्या संबंधी पण युपीएससी बुस्टरच्या सिरीजमध्ये लेक्चर्स आहेत बघा, ते तुम्ही बघू शकता, तिच्यात तुम्हाला हे सर्व मिळून जाईल. 2011ची जनगणना जी आहे तिच्यामध्ये जर तुम्ही जातीनिहाय बघितलं तर अनुसूचित जाती ह्या 16.6% आहेत, अनुसूचित जमाती 8.6% आहे, आणि ओबीसी 52% बघा. तर हे 3 महत्वाचे आकडेवारी 2011च्या जनगणनेनुसार आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा आकडा जो आहे तो लागवडी योग्य जमिनीचा आहे बघा. लागवडी योग्य जमीन जी आहे ती अमेरिकेनंतर सर्वात अधिक भारतामध्ये आहे, 159.7 दशलक्ष हेक्टर. लागवडी योग्य जमीन, हा शेतीची जमीन असं नाही, जिथं लागवड होते केली जाऊ शकते अशी जमीन. पी साईनाथ जे आहेत बघा, त्यांनी 95.8 दशलक्ष शेतकऱ्यांकडे शेती हेच उदरनिर्वाहाचं साधन आहे असं स्पष्ट केलेलं आहे. पी साईनाथ हे खूप महत्वाचे पत्रकार आहे बघा. पी साईनाथ यांचं एक पुस्तक आहे, जर तुम्हाला कधी वेळ मिळाला आयुष्यात तर नक्की वाचा. एव्हरीबडी लव्हज गुड रॉट नावाचं पुस्तक आहे बघा, की मराठीमधून पण मिळतं, दुष्काळ आवडे सर्वांना म्हणून. तर पी साईनाथ. त्यानंतर सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये शेतमालाचं योगदान जे आहे ते 18% आहे. शेतमालाची जी निर्यात करतो आपण तिच्यातून परकीय चलन आपल्याला मिळतं 10%. परकीय चलनाच्या बाबतीत पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, रिमिटन्स नावाची एक संकल्पना आहे. भारतामधून बाहेर भारतीय जे कामाला जातात ते तिकडून जो काही पैसा पाठवतात आपल्याला, विदेशी चलन जे पाठवत असतात भारतात, त्याला परकीय चलन, त्याला रिमिटन्स असं म्हटलं जातं. जगात सर्वात जास्त रिमिटन्स कमवणारा देश हा भारत आहे. शेती करणाऱ्यांची संख्या 1951च्या तुलनेमध्ये 50%पेक्षा कमी झालेली आहे. 1 हेक्टरहून कमी जमीन ज्यांच्याकडे आहे असे 2001 मध्ये 62.9% होते. 2010-11 मध्ये हा आकडा 22.5% होतोय. म्हणजे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या लोकांनी त्यांची जमीन विकलेली आहे 10 वर्षामध्ये 62%वरून 22%. तर हे एक महत्वाचं आहे. एक राष्ट्रभक्त वैज्ञानिकाची कहाणी म्हणून एक लेख आलेला आहे बघा, वर्ल्ड वॉर फर्स्टची रिलेटेड आहे. फ्रिट्स हेबर जर्मनीचा वैज्ञानिक आहे. म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर किंवा पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये रासायनिक जे काही हत्यारं होती, शस्त्रास्त्र होती, त्याच्यासाठी खूप चढाओढ सुरू झाली होती, किंवा जैविक हत्यारं ज्याला म्हणू शकता तुम्ही. गिरीश कुबेरांचं एक पुस्तक पण आहे बघा, युद्ध जीवितांचे, जर शक्य झालं तर ते तुम्ही वाचा. पहा ही पुस्तकं वगैरे काय आहे ना, जे सिलेबस वगैरे कव्हर केल्यानंतर वाचायची, म्हणजे सुरुवातीला जाऊन गिरीश कुबेर वाचलं तर युपीएससी एमपीएससी पास होत नसते माणूस. ओके, तेवढं एक लक्षात ठेवायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, शांततेच्या काळात वैज्ञानिक सर्व जगाचा असतो तर युद्ध काळात फक्त आपल्या देशाचा असतो, ही एक महत्वाची बाब आहे. हे त्याचं स्टेटमेंट आहे. तर शांततेच्या काळात त्याचं जे संशोधन आहे ते जगासाठी असेल, पण युद्ध काळामध्ये तो त्याच्या देशाचा असतो. 1918चं नोबेल सुद्धा मिळालेलं आहे फिट्स हेबर जर्मनी. ओके, युद्ध जीवितांचे पुस्तक सिलेबस करा आधी, त्याच्यानंतर अशी पुस्तकं वाचा, इंटरेस्टिंग पुस्तक आहे. उद्योगांमधील 5 ट्रेंड्स, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ एम्प्लॉयर्स यांनी हे 5 ट्रेंड्स अभ्यासातून समोर ठेवलेले आहेत. कुठले कुठले 5 ट्रेंड्स आहे उद्योगांमधले? 1, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी जी काही नवीन येते आहे. जागतिक आर्थिक विलनीकरण, जे काही आर्थिक हितसंबंध आहे त्या काळामध्ये येत आहेत. हवामानातील बदल आणि शाश्वतता. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये या गोष्टींचा विचार खूप चांगला आहे बघा. लोकसंख्येचा बदलता समतोल आणि भिन्न कौशल्य असणारी नवी पिढी. कौशल्यपूर्ण कामगारांची जगभरात असणारी कमतरता, स्किल आणि त्या सगळ्या गोष्टी. तर ह्या 5 महत्वाच्या बाबी आहेत ज्या उद्योगांमधले 5 ट्रेंड्स अकॉर्डिंग टू द ILO आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ एम्प्लॉयर्स आहेत, तर लक्षात ठेवायचं. दक्षिण ध्रुव जो आहे अंटार्क्टिका, तिच्यावर चीनची जी काही घोडदौड आहे त्याच्या संबंधीचा आर्टिकल आलाय महाराष्ट्र टाइम्सला, खूप महत्वाचं आहे बघा. आहे अंटार्क्टिकाच्या पूर्ण परिघावर आणि आतील भागात केंद्रांची साखळी निर्माण करणारा रशियानंतरचा दुसरा देश हा चीन असणार आहे. 2022 मध्ये रॉस सी, सर्वात कठीण मानलं जाणारं क्षेत्र जे आहे तिथला जो काही भौगोलिक भाग आहे अंटार्क्टिकाचा, 2022 पर्यंत तिथं स्वतःचं संशोधन केंद्र चीन उभारणार आहे, आणि तो जगातला रशियानंतर दुसरा देश असेल की ज्याने अंटार्क्टिकाच्या सगळ्या परिघावर आणि आतील भागात संशोधन केंद्रांची साखळी निर्माण केलेली आहे.
भारताने 1981 पासून अंटार्क्टिकाची मोहीम सुरू केली होती. चीननी 1982 पासून सुरू केली, म्हणजे आपल्या नंतर सुरू झालंय हे. आणि आपल्या पुढं म्हणजे चीनच्या बाबतीत तुम्ही बघा, भारत 1947 ते 50 तरी पण ते कुठच्या कुठं निघून गेलेलं आहे. चायना फॅक्टर हा भयानक आहे एकदम. 1985 आता यांचे कुठले कुठले तिथं संशोधन केंद्र आहेत बघा. 1985 मध्ये ग्रेट वॉल ऑफ चायना हे त्यांनी संशोधन केंद्र सुरू केलं अंटार्क्टिकामध्ये पेनिन्सुलाला. आणि झोंगशान हे पूर्व भागात सुरू केलेलं आहे. हे 2 केंद्र आहेत बघा. 2009 मध्ये त्यांनी कुनलुन नावाचं केंद्र सुरू केलेलं आहे. 2014 मध्ये तैशान हे मदत केंद्र आणि रॉस सी मधलं 5वं असणार आहे त्यांचं 2022 पर्यंत. या सर्व केंद्रांना मदत करण्यासाठी, रसद पुरवण्यासाठी शांघाय स्थित विशेष विमान आहे त्यांचं स्क्वाड्रन नावाचं. झोंगशान जवळ त्यांनी बर्फावर विशेष धावपट्टी निर्माण केलेली आहे. विमानासाठी बर्फावर धावपट्टी निर्माण केली आहे. चायनाच करू शकता असले प्रकार. सर ग्रेट वॉल ऑफ चायना, झोंगशान, कुनलुन, तैशान आणि रॉस सीवर 5वं येईल आणि हा रशियानंतरचा दुसरा देश असणार आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची बाब आहे याच्यामध्ये, ती म्हणजे काय, अंटार्क्टिका करार. अंटार्क्टिका करार, आता अंटार्क्टिका करार आपल्याला माहित पाहिजे 1961 पासून लागू झाला होता. 1959 पासून ही सगळी प्रक्रिया सुरू होते. 12 देश आहेत ज्यांनी अंटार्क्टिका करार केला. आणि आतापर्यंत, आता काही ठिकाणी हा आकडा तुम्हाला 53 सापडतो, काही ठिकाणी 55 आहे. तरी हे आपण क्लिअर करू. आतापर्यंत महाराष्ट्र टाइम्सने हा 50 दिलेला आहे. देशांची मान्यता आहे याला. 12 देशात भारत नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं. कुठलाही करार आहे यात भारत आहे का, युपीएससी प्रश्न विचारते, इन विच ऑफ द फॉलोइंग इंडिया इज अ पार्टिसिपंट ऑर मेंबर. तर भारत याच्यामध्ये नाही आहे अंटार्क्टिका करारात. ऑब्व्हियसली नसणार आहे, कारण अंटार्क्टिका करार काय आहे, अंटार्क्टिकाशी आजूबाजूला असणारे देश. आपण कुठं मध्यभागी, आपण आपला तिथं काही संबंध नाही. अंटार्क्टिका प्रदेशात शांतता असावी, आंतरराष्ट्रीय हेवेदावे नसावेत, याच्यासाठी अंटार्क्टिका करार आहे. मिलिटरी कसल्याही प्रकारची मिलिटरी कारवाई तिथं होता कामा नये, आण्विक स्फोट होता कामा नये, आण्विक कचरा तिथं आणता कामा नये, भौगोलिक प्रदेशावर हक्क सांगणं, या सगळ्या बाबी बाजूला सारणं हेच अंटार्क्टिका करार आहे. भारताने 1984 मध्ये दक्षिण गंगोत्रीची स्थापना केली बघा. हे संशोधन केंद्र भारताचे तिथले. 1988 मध्ये मैत्रीची स्थापना केली आणि 2015 मध्ये भारतीची स्थापना केलेली. ते 3 अंटार्क्टिकावर आहेत आपले. CCAMLR कमिशन फॉर कन्झर्वेशन ऑफ अंटार्क्टिक मरीन लिव्हिंग रिसोर्सेस 1982 मध्ये ही संस्था आलेली आहे. याचा ऑब्जेक्टिव्ह आहे कन्झर्विंग अंटार्क्टिक मरीन लाईफ, अंटार्क्टिकाच्या मरीन लाईफला कन्झर्व करणे. अंटार्क्टिक ट्रीटीचा हा भाग आहे, म्हणजे अंटार्क्टिक कराराचा. कमिशन फॉर कन्झर्वेशन ऑफ अंटार्क्टिक मरीन्स. त्याच्यानंतर याचं टस्मानिया ऑस्ट्रेलियामध्ये आहे हेडक्वार्टर. रॉस सी, जे तुम्हाला आता सांगितलं, एक बुस्टर पण युपीएससीचं शूट केलेलं आहे. त्याच्यात अंटार्क्टिका आणि आर्टिका एकदम डिटेलमध्ये पहा. युपीएससी मॅपची सिरीज बघा, तुम्हाला त्याचा बराच फायदा होईल. वर्ल्ड्स लार्जेस्ट मरीन प्रोटेक्टेड एरिया म्हणून 2016 याला जाहीर केलंय रॉस सीला. तर हे महत्वाचं आहे. आर्टिक रिजनवर भारताची हिमाद्री म्हणून स्टेशन आहे बघा आर्टिकवर. आणि याच्यात 3 मैत्री, दक्षिण गंगोत्री, भारती. नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिक अँड ओशियन रिसर्च NCAOR मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सच्या अंडर काम करतं. NCAOR आणि डिपार्टमेंट ऑफ ओशन रिसर्च हे सदस्य सिलेक्ट करतात इंडियाज अंटार्क्टिक एक्सपेडिशन, म्हणजे अंटार्क्टिक मोहीम जी भारताची, त्याच्यासाठी मेंबर निवडणीचं काम कोणाचं असतं, NCAR नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिक अँड ओशन रिसर्च. आणि दुसरं आहे डिपार्टमेंट ऑफ ओशन रिसर्च. तर हे तिथं पाठवतात. याच्यानंतर आजच्या मॅपमध्ये आपण राजस्थान बघणार आहे बघा. राजस्थानच्या बाबतीत काही टिपिकल गोष्टी आहेत महत्वाच्या. त्या म्हणजे काय, की राजस्थानमध्ये हा सांबर सॉल्ट लेक आहे मध्यभागी. तर हा एक लक्षात ठेवायचा. अरावली माउंटेन्स राजस्थानचं हे खूप महत्वाचं आहे. अरावली माउंटेन पॅरलल जातात बघा, जे काय हवा जाते तिच्यामुळे पाऊस पडत नाही इथं, कारण ते पॅरलली वर्कआउट करतं. त्याच्यानंतर ग्रेट इंडियन डेझर्ट हे राजस्थानचं वैशिष्ट्य आहे. हा इंदिरा कॅनल हे खूप महत्वाचं आहे बघा. हा जो गंगानगर आणि हनुमानगडचा एरिया आहे हा पूर्ण, इथं वेल डेव्हलप कॅनल इरिगेशन आहे. तुम्ही बघू शकता इंदिरा गांधी कॅनल. आणि इथं ग्रेनरी ऑफ राजस्थान याला म्हटलं जातं. कॉटन आणि शुगर मोठ्या प्रमाणावर इथं प्रोडक्शन होतं. वेल कॅनल इरिगेशन, गंगानगर, हनुमानगड हे एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर झुनझुनू खेत्री आपण ऐकतो बघा, हडप्पामध्ये खेत्रीचे रेफरन्सेस आहेत. कॉपर इथून येत होतं हडप्पामध्ये, तर ते हे प्रकार झुंझुनूमध्ये खेत्री आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे काय, ही लुनी नदी बघा इथं. ही इथं लुनी नदी तुम्ही बघू शकता ना. लुनी नदी जी काही आपली हे झालेली आहे, म्हणजे लुप्त झालेली ती त्या वाळवंटामध्ये. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय, तर चंबल नदी आहे. हे चंबल जे आहे तर राणा प्रताप सागर आहे बघा इथं. आणि त्याच्यानंतर हा गांधी सागर आहे. ते मध्य प्रदेशमध्ये गांधी सागर आणि इथं राणा प्रताप सागर चंबल नदीवर. तर हे एक महत्वाचं लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर दुसरं नॅशनल पार्क कुठले कुठले येतात. इथं सारिस्का नॅशनल पार्क आहे बघा अलवारला, आणि सारिस्का टायगर रिझर्व्ह पण आहे. तर अलवारच्या ठिकाणी सारिस्का टायगर रिझर्व्ह लक्षात ठेवायचं, हे नॅशनल पार्क सुद्धा आहे आणि हे नॅशनल टायगर रिझर्व्ह सुद्धा आहे. त्याच्यानंतर केवलदेव भरतपूर जे आहे तिथं केवलदेव घाना हे एक नॅशनल पार्क आहे. त्याच्यानंतर सवाई माधवपूरला रणथंबोर हे नॅशनल पार्क आहे. रणथंबोर हे टायगर रिझर्व्ह सुद्धा आहे, तर ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जैसलमेर आणि बारमेरचा हा प्रदेश आहे, हे डेझर्ट नॅशनल पार्क आहे, तर हे एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर कोटा जो आहे, कोटा IIT ला जाते बा जनता आपली महाराष्ट्रातून कोट्यात, तर हे मुकुंद्र हिल्स नॅशनल पार्क इथं आहे. मुकुंद्र हिल हे टायगर रिझर्व्ह सुद्धा आहे, म्हणजे 3 टायगर रिझर्व्ह आहेत तिथं, रणथंबोर, सारिस्का आणि मुकुंद्र हिल. या 3 पैकी रणथंबोर आणि मुकुंद्र हिल हे नॅशनल पार्क सुद्धा आहेत. त्यानंतर नॅशनल पार्क एकूण किती आहेत आणि सारिस्का सुद्धा, म्हणजे तिघी टायगर रिझर्व्ह आणि नॅशनल पार्क दोघे याच्यात तुम्ही बघू शकता. आणि या 2 मध्ये 2 नॅशनल पार्क येतात, ते म्हणजे एक डेझर्ट नॅशनल पार्क आणि दुसरं आहे म्हणजे केवलदेव नॅशनल पार्क. तर एकूण 5 नॅशनल पार्क आहे तिथं आणि 3 टायगर रिझर्व्ह आहेत. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं जे काही आहे इथं, तर उदयपूर आहे बघा. उदयपूरला सिटी ऑफ लेक्स म्हटलं जातं. जगातला सगळ्यात मोठा आर्टिफिशियल लेक तुम्ही जय समंत लेक म्हणून आहे, तो उदयपूरमध्ये बघू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट, कोटा हे भारतातलं असं एकमेव शहर आहे तिथं 3ही पद्धतीने आपण पॉवर जनरेट करतो, हायडल पॉवर, थर्मल पॉवर, ॲटॉमिक पॉवर. तर कोटा एक लक्षात ठेवायचं, भारतातलं एकमेव ठिकाण. त्याच्यानंतर बुंदी स्कूल ऑफ पेंटिंग तुम्ही बघितलं असेल, ते हे ठिकाण आहे, सिमेंट प्रोडक्शनसाठी ओळखलं जातं. त्याच्यानंतर जयपूर पिंक सिटी बघा, फर्स्ट एक्सपोर्ट प्रमोशनल इंडस्ट्रीयल पार्क इथं झालं होतं, त्याच्यामुळे हे एक महत्वाचं आहे. तर त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बाकी मग राजस्थानबद्दल एवढी महत्वाची गोष्टी, हे पोखरण पिक्चर पण येऊन गेला, ते जॉन अब्राहम वाला, पोखरण वर जे काही टेस्ट घेतल्या होत्या आपण, तर ते ठिकाण इथे बघा. सो ग्रेट इंडियन डेझर्ट, त्याच्यानंतर अरावली रेंज जी काही आहे, नॅशनल पार्क आपण बघितले, नदी जी आहे लुनी रिव्हर आहे, इकडे चंबल आहे. तर ह्या नद्या सुद्धा नीट लक्षात ठेवा. सांबर सॉल्ट लेक आहे. तर आपल्याला राजस्थानबद्दल एवढ्या बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. स्पॉटलाइटला तुम्ही जो प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.